राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू. 30 जून ते 18 जुलै दरम्यान पावसाळी अधिवेशन पार पडणार. विधानसभेचं कामकाज उद्यापर्यंत स्थगित. सत्ताधारी पक्षाचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन. होय, शिक्षण धोरण समिती मीच स्थापन केली. कम ऑन किल मी आशयाचे बॅनर घेऊन आंदोलन. विरोधकांकडून पायऱ्यांवरती मी मराठीच्या टोप्या घालत जल्लोष. सरकारने हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर आज पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांकडून जल्लोष साजरा. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय कटुता दूर होत असल्याचं चित्र. अंबादास दानवेंनी चंद्रशेखर बावनकुळेंना घातली मी मराठी असा मजकूर असलेली टोपी. आदित्य ठाकरेंसोबतही बावनकुळेंचा मनमोकळेपणाने संवाद. विधान भवनाबाहेर कोळी महिलांचं आंदोलन. JNPT येथील विस्थापितांचं आंदोलन. 256 कुटुंबियांचं पुनर्वसन करण्याची मागणी. पावसाळी अधिवेशनही विरोधी पक्ष नेत्याविनाच होण्याची चिन्ह. निवडीचा प्रस्ताव अद्यापही विधानसभा अध्यक्षांच्या विचाराधीन. या अधिवेशनात तरी विरोधी पक्ष नेत्याची निवड होणार का, याकडे सर्वांचं लक्ष. संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांनी केलं विधानसभा अध्यक्षांचं स्वागत. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडेंनी केलं मुख्यमंत्र्यांचं स्वागत. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेत 57,509 कोटींच्या पुरवणी मागण्या सादर. त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यासाठी 1,000 कोटींची तरतूद, तर मुंबई मेट्रो प्रकल्पासाठी 2,240 कोटींची तरतूद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्र्यांकडून अध्यक्षांचं स्वागत. ठाकरेंचा 5 जुलैला विजय मेळावा. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची पत्रकार परिषदेत घोषणा. हा विजय मराठी माणसाचा. मेळाव्याला राजकीय पक्षाचं स्वरूप नसेल. राज ठाकरेंकडून स्पष्टीकरण. जय महाराष्ट्राचा नारा बुलंद झाला. मातृभाषेचं प्रेम पक्षापलीकडे असायला हवं. मोर्चात शिंदे, अजित पवारांचे नेतेही सहभागी होणार होते. उद्धव ठाकरेंचं वक्तव्य. धुळ्यात हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने मनसे आणि ठाकरे सेनेकडून जल्लोष. विजय मराठी माणसांचा विजय असल्याच्या भावना व्यक्त. हिंदी सक्तीवरील GR रद्द केल्यानंतर मनसे कार्यालयात आनंदोत्सव. मुंबई कार्यकर्त्यांकडून जल्लोष. तर नाशिकमध्ये राजगड कार्यालयासमोर ढोल ताशाच्या गजरात जल्लोष. मुंबईत दादरमध्ये आज भाजपची मॅरेथॉन बैठक. भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार करणार मार्गदर्शन. दुपारी 2 ते रात्री 9 वाजेपर्यंत बैठका. विधिमंडळ परिसरात शिवसेना ठाकरेंची शिवसेना आमने सामने. अनिल परब, संजय शिरसाट यांचा एकत्र लिफ्टने प्रवास. तर अनिल परब, संजय शिरसाट, उदय सामंत यांच्यात गप्पा. विधान परिषदेत उद्धव ठाकरे उपस्थित. विधान परिषदेत अमित घोरके, इंद्रिस नाईकवडे, सुनील शिंदे, प्रज्ञा सावंत आणि सातव आणि कृपाल तुमाणे यांची तालिका सभापतीपदी निवड. मराठीचा की महानगरपालिकेचा? भाजप नेते परिणय फुकेंचा ठाकरे बंधूंना सवाल. निवडणुकीच्या वेळी लोकांची दिशाभूल करण्याकरिता यांचं प्रेम जागृत होतं. परिणय फुकेंचा टोला. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा वाद उफाळला. शहर प्रमुख हर्षल सुर्वे यांनी दिला सदस्यपदाचा राजीनामा. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार विधानसभा अध्यक्षांच्या भेटीला. अजय चौधरी, अनंत बाळा नार्वेकरांच्या भेटीला. ठाकरेंच्या शिवसेनेला पक्ष कार्यालय देण्याची मागणी. डोंबिवलीच्या अर्धवट असलेल्या ठाकुर्ली उड्डाण पुलाच्या कामासाठी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचं एकत्रित आंदोलन. प्रतिकात्मक रॉकेटची पूजा करत अर्धवट पुलावरून खेळण्यातील विमानं उडवली. अनोखं आंदोलन करत सत्ताधाऱ्यांची उडवली खिल्ली. 11वी प्रवेशाची यादी आम्ही पत्रकार परिषद घेतल्यानंतर लागली आणि आता हिंदी सक्ती GR मागे घेतला. कालचा विजय हा मोठा आहे. हिंदीच्या सक्तीसमोर आमची शक्ती मोठी दिसली. आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया. हिंदी सक्तीचा GR रद्द केल्यानंतर मनसेकडून जल्लोष. नाशिकच्या राजगड कार्यालय इथे होईल विजय जल्लोष साजरा. उत्तर महाराष्ट्रातील 2 माजी आमदार भाजपात करणार प्रवेश. आमदार कुणाल पाटील आणि अपूर्व हिरे भाजपमध्ये जाणार. खासदार सुप्रिया सुळेंचा आज वाढदिवस. अमित शहांनी फोनवरून दिल्या शुभेच्छा. सुप्रिया सुळे यांना फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्छा. रवींद्र चव्हाण आज उमेदवारी अर्ज दाखल करणार. फडणवीस, बावनकुळे यांच्या उपस्थितीत अर्ज भरणार. रवींद्र चव्हाण यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता.
ठाकरेंच्या शिवसेनेचा विजय मोर्चा किंवा सभेबाबत चर्चा करणार. ठाकरेंचे नेते मनसे नेत्यांशी चर्चा करण्याची शक्यता. मोर्चात सहभागी होणाऱ्या संघटनांसोबतही चर्चा होणार. चंद्रपुरात काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा नंदा अल्लुरवार यांचा भाजपमध्ये प्रवेश. आमदार किशोर जोरगेवार आणि कीर्तिकुमार भांगडी यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश. छत्रपती संभाजीनगरचा आदर्श पाटोदा गावाचा डंका थेट दिल्लीपर्यंत. पंतप्रधानांकडून मन की बात कार्यक्रमात गावाचं कौतुक. मंत्री संदीपान भुमरेंचं 150 कोटींचं जमीन प्रकरणी भुमरेंच्या वाहन चालकाची पोलीस चौकशी. पोलीस आयुक्तालयात जावेद शेख नावाच्या ड्रायव्हरची चौकशी. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक. मुख्य सचिव आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार मार्गदर्शन. बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता. चंद्रपुरात राजुरा विधानसभा क्षेत्रात आमदार देवराव भोंगळेंचा आमदार आपल्या दारी उपक्रम. नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्याच्या दृष्टीने उपक्रम. जनसुरक्षा कायद्याविरोधात डाव्या पक्षांचं आज मुंबईत आंदोलन. शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांची माहिती. या विधेयकामुळे सामान्यांच्या अधिकारांवर गदा येणार, जयंत पाटलांचा आरोप. सोलापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ होऊ शकलं नाही. एका कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंनी व्यक्त केली खंत. 29 ऑगस्टला मुंबई गाठायची मनोज जरांगेंची घोषणा. अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांसमोर मनोज जरांगेंचा निर्धार. कुडाळ तालुक्यात भर पावसाळ्यात सुरंगीच्या झाडांना बहर आला. बिगर मोसमात बहर आल्यानं आश्चर्य व्यक्त. धाराशिवमध्ये मराठी भाषाप्रेमी आणि नागरिकांचा जल्लोष. हिंदी सक्तीचा GR रद्द केल्याने नागरिकांमध्ये एकमेकांना पेढे भरवून आनंद साजरा. मुंबई गोवा महामार्गाच्या कामाचा वाहतुकीला फटका. हातखंबा गावाजवळ वाहतूक कोंडी. गडचिरोलीत बांधकाम विभागाच्या वतीनं पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट. दुरुस्तीची गरज असलेल्या पुलांचे प्रस्ताव जुलै 2025च्या अर्थसंकल्पीय तरतुदीत सादर केले जाणार. नंदुरबारमध्ये 20 फूट खोल दरीवर झाडाच्या फांदीवरून विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास. पुलाअभावी विद्यार्थ्यांची कसरत. 400 लोकवस्ती असलेल्या केलखेडी ग्रामस्थांना वाहतुकीसाठी मार्गच नाही. गोंदियात वाळू घाटावर कामात गोंधळ. घाटावर दरपत्रक नाही तर वाळूची प्रमाणाहून अधिक वाहतूक. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. यवतमाळमध्ये मारेगाव इथे व्यापारी संघटनेच्या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन. 21% करवाढीच्या निषेधार्थ बैठक. मारेगाव नगरपंचायतच्या 21% करवाढी विरोधात सर्वपक्षीय बैठक. पुणे पालिकेतील अनेक प्लॉट धारकांना पूर्ण कर्ज भरल्यानंतरही सवलत नाही. प्लॉट धारकांचं संकलन. विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तातडीनं सवलत मिळवण्याचं निवेदन. सातारा तहसीलदार कार्यालयासमोरील रस्त्याला खड्डे. खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ. नागरिकांकडून खड्ड्यात कचरा टाकून संताप व्यक्त. महावितरणचा राज्यातील 3 कोटी ग्राहकांना शॉक. डिमांड चार्जमध्ये 51 रुपये, एनर्जी चार्जमध्ये 32 पैसे तर इलेक्ट्रिसिटी ड्युटीमध्ये ₹1.52 वाढ. उद्यापासून नियम लागू होणार. गडचिरोलीतील 1000 शाळांमध्ये भिंतीवरील पुस्तकालय साकारण्यात येणार. यासाठी 50,000 पुस्तके उपलब्ध. मुख्यमंत्र्यांची संकल्पना. 20 फुटांवरील मूर्तींच्या विसर्जनाबाबत आज हायकोर्टात सुनावणी. राज्य सरकारला आज भूमिका स्पष्ट करावी लागणार. काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष. दिशा प्रकल्पाअंतर्गत भंडारा जिल्ह्यात पोलीस स्टेशन हद्दीत पार पडल्या स्पर्धा परीक्षा. उत्तीर्ण होणाऱ्या टॉपर्स विद्यार्थ्यांना मिळणार IAS IPS अधिकाऱ्यांचं मार्गदर्शन. नागपूर पालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद. कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळांचा निर्णय. 1 जुलै 2025 पासून पेन्शन बंद. 120 निवृत्त कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट. छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू. आज महानुभाव आश्रम ते नक्षत्रवाडीतील मनपाच्या हद्दीपर्यंत कारवाई होणार. पुण्यात चक्क इराण देशाचे झेंडे. पुण्यातील लोणी स्टेशन परिसरातील प्रकार. अली खामेनी यांचे फ्लेक्स लावल्याचा धक्कादायक प्रकार. कोल्हापूर विमानतळावर जिल्हाधिकारी अमोल येडगेंच्या उपस्थितीत मॉक ड्रिल. विमानात तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याच्या प्रसंगाचं मॉक ड्रिल. सांगलीत चांदोली अभयारण्य परिसरात 7,000 बियांचं रोपण. आरळा गांधी सेवाधाम माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम.
सुट्टीत विद्यार्थ्यांनी संकलित केलेल्या बियांचं रोपण. परभणीत अनाथ आणि एकल पालक अशा 40 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचं वाटप. HARC संस्थेकडून गरजू विद्यार्थ्यांना मदत. रेल्वेतील विनाकारण आपत्कालीन साखळी ओढणाऱ्या 463 जणांवर कारवाई. 1,70,000 रुपयांचा दंड वसूल. 1 ते 20 जून दरम्यान 888 घटना. सोलापूर शहराला उद्यापासून 3 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार. 2 टप्प्यात 3 तासाऐवजी 2.5 तास पाणी पुरवठा केला जाणार. मुंबईतल्या डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली. जुलैपासून ही दरवाढ लागू होणार. मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचा निर्णय. बामणी राजुरा मार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा. मार्गावर सुरू असलेल्या बांधकामामुळे नागरिकांना मनस्ताप. नागरिकांचा चिखलातून प्रवास. रेल्वेला लटकत आणि दारात बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई. रेल्वेकडून विशेष मोहीम राबवत 105 प्रवाशांवर कारवाई. धोकादायक प्रवास रोखण्यासाठी पुणे रेल्वेकडून विशेष अशी मोहीम. रत्नागिरीच्या लांजा आणि आसपासच्या गावांचा आज वीज पुरवठा खंडित राहणार. उपकेंद्रामध्ये तातडीचं काम करण्यासाठी वीज पुरवठा राहणार खंडित. महावितरणाकडून नागरिकांना सहकार्य करण्याचं आवाहन. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महायुतीचं वर्चस्व. 18 जागांपैकी 15 जागांवर महायुतीचा विजय, तर महाविकास आघाडीच्या 2 आणि 1 अपक्ष उमेदवारांचा विजय. अजिंठा लेणीत पुन्हा मधमाशांच्या 25 पर्यटकांवर हल्ला. पोळ्यांचं स्थलांतर केल्यानंतरही पुन्हा हल्ला. पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण. रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. आता रिझर्वेशन चार्ट रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधीच लागणार. लांब पल्ल्याच्या प्रवाशांना होणार फायदा. ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश कुमार मीना यांची राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती होणार. आजच GR निघणार. मुख्य सचिव सुजाता सौनिक आज सेवानिवृत्त होणार. पंढरपुरात लोकशाही मराठीचा इम्पॅक्ट. VIP दर्शन बंद करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. VIP दर्शनासाठी समितीवर दबाव येत असल्याचा लोकशाही मराठीने केला होता पर्दाफाश. आषाढी वारीनिमित्त SD महामंडळाचं विशेष नियोजन. वाशिममधील 4 आगारातून 139 विशेष बस धावणार. 2 जुलै ते 13 जुलै दरम्यान विशेष बसची व्यवस्था. संत तुकाराम महाराज पालखीचा आज इंदापुरातील सराटी या गावी मुक्काम. पालखीचा पुण्यातील शेवटचा मुक्काम. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आज बरड इथून प्रस्थान ठेवणार. माऊलींच्या पालखीचा आज सोलापुरात नातेपुते या गावी मुक्काम. सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंनी पालखी तळावर उभारण्यात आलेल्या सर्व सुखसुविधांची केली पाहणी. वाखरी येथे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचा शेवटचा मुक्काम. सांगलीत परंपरेप्रमाणे वारकऱ्यांची यंदाही आरोग्य तपासणी. 400हून अधिक वारकऱ्यांची तपासणी. वारकऱ्यांना मोफत औषधे तसेच महाप्रसादाची व्यवस्था. सोलापुरात संत गजानन महाराज पालखीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद. 5,000 किलो प्रसादाचं वाटप. सांगली जिल्ह्यात मुसळधार पाऊस. पावसामुळे नागरिकांची धावपळ. जनजीवन देखील विस्कळीत. वाशिम जिल्ह्यात जोरदार पावसाला सुरुवात. सतत पाऊस सुरू असल्यामुळे खरीप हंगामातील उरलेली पेरणी देखील अडथळ्यात. उत्तर पुणे जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे थिटेवाडी पाणवठा ओव्हरफ्लो. पाणवठ्याच्या सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग. शेतीचा आणि पाण्याचा प्रश्न मिटल्याने शेतकऱ्यांना दिलासा. कोल्हापुरात पावसाचा जोर ओसरला. पंचगंगेची पाणी पातळी 27 फूट 8 इंचावर. अद्याप 33 बंधारे मात्र पाण्याखाली. साताऱ्यातील सज्जनगड रस्त्यावर झाड कोसळलं. सज्जनगडकडे जाणारी वाहतूक त्यामुळे ठप्प झाली आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा सुरू असल्याने हे झाड पडलंय. नंदुरबारमध्ये शहादा शहरात मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचलं. मराठवाड्यात 1 ते 5 जुलै दरम्यान वादळी पावसाचा इशारा. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस. 4 ते 10 जुलै दरम्यान पाऊस सरासरीपेक्षा जास्त राहणार. चांदोली तसेच कोयना धरण पाणलोट क्षेत्रात 1000 मिलीमीटर पावसाचा टप्पा पार. 24 तासात 49 मिलीमीटर पावसाची नोंद. साताऱ्यातील कोयना धरण जवळपास 50% भरलं. वीज निर्मितीसह सिंचन, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली. कोयना धरणात 80 मिलीमीटर पावसाची नोंद.
कराड तालुक्यातील ऐतिहासिक वसंतगड किल्ला धुक्यात हरवला. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. पुण्यात जूनमध्ये जोरदार पावसाची हजेरी. जूनमध्ये 263 मिलीमीटर पावसाची नोंद. रत्नागिरीत किनारपट्टी भागात वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरींचे आगमन. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची गर्दी. राज्यात सरासरीच्या 93.6% पाऊस. पूर्व विदर्भ मराठवाड्यात पावसाचं प्रमाण कमी. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आतापर्यंत 73,31,000 हेक्टरवरील पेरण्या पूर्ण. मध्य प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस. गुजरा नदीची पाणी पातळीत वाढ. मुसळधार पावसामुळे नदीचं पाणी गावात शिरलं. शाळा पाण्याखाली गेल्याने 162 मुले अडकली. बचाव कार्य सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याला मारहाण. ऊसाचं पेमेंट देतो म्हणून घरी बोलावून शेतकऱ्यास मारहाण. या प्रकरणी ठाकरेंच्या 4 उपनेत्यांवर गुन्हा दाखल. अमरावतीत बँकेकडून केवळ 73,633 शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप. शेतकऱ्यांना 987 कोटी 76,000 रुपयांचं कर्ज वाटप. राष्ट्रीयकृत बँकांचा हात आखडता. फक्त फोटो काढण्यासाठी बांधावर येऊ नका. शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाई घेऊनच या. शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा मंत्री प्रतापराव जाधवांना अप्रत्यक्ष टोला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.